नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सध्या मी गावी आहे आणि आज आपण मधमाशाचं पोळं म्हणजे टालिया काढण्यासाठी आलो आहोत. तर तुम्ही आपली गँग बघू शकता. आज रोशन, विश्वास, दीपक म्हणजे बरीचशी पोरं आहेत. तर एका कळमाच्या झाडावरती ते टालिया आहे म्हणजे मधमाशांचं पोळं आहे. तर आता आपण ते काढणार आहोत. चला बघूया. मला वाटतं मित्रांनो, इथून पुढे आठवडाभर आपले असे गावचे व्हिडिओ येत राहतील. तर मित्रांनो, तुम्ही स्किप न करता हे व्हिडिओ कंटिन्यू बघा. जसं मी आजचा पहिलाच व्हिडिओ गावचा टाकतो आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला मित्रांनो, आपण टाळ्या काढायला सुरुवात करूया. इथे ते टाळ्या काढण्यासाठी तयारी केली बघा. रोशनने काही नवीन आयडिया आणले, कुणाची बघितले काय माहीत नाही. आम्ही तसं कधी काढलं नाही. बोलतो अगरबत्ती पेटवून आहे ना, त्या अगरबत्तीचे धुराने त्या माशा उठून जातील असं सध्या तरी रोशन बोलतोय. आता वरती गेल्यानंतर चावल्या नाही बस झालं. काय वाटतं ती बघ तुला? बघूया आता काय ते बाबू, बघूया नवीन जुगाड काय लावतोय ते. हे बघा मित्रांनो, हे जे कळमाचं झाड आहे ना, याच्या त्या टोकाला म्हणजे ती जी फांदी, आता माझं हे जे बोट दिसतंय ना, त्या तिकडे ते टाळी आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. दिसणार नाही, मी थोड्या वेळाने वरती चढून दाखवतो. खूप आतमध्ये हे टाळे आहे. तर अजून आपली गँग म्हणजे वरती चढणारा विश्वास आणि रियाज येतोय. रोशनने तशी तयारी केलेली आहे. ते आले की आपण वरती जाऊन तुम्हाला दाखवूया. खूप उंचावर आहे, थोडीशी मेहनत जास्त लागणार आहे. निशितने ट्राय करतोय. निशित, तू ट्राय मारतोय? नवरदेव परीक्षण करायला वरती गेलेले आहेत, बघताय. निशित गेलाय वरती. निशित, गाल सुजून खाली येऊ नको रे बाबा. हे बघा, तुम्ही बघता बघता बरेच जण जमा झालेत पाठीमागे. आता काय मध भेटली तर मला वाटतं एक एक बोट चुपायला भेटेल. हा, दुसरं पण आहे. चला बघूया, काढूया. आज सगळ्यांची मजा आहे. इथे बघताय तुम्ही अगरबत्तीचा धूर द्यायला सुरुवात केली. मला इथून दिसत नाही, तुम्हाला सुद्धा दिसणार नाही, कारण का बाजूला आहे ना पानं खूप आहेत, त्यामुळे क्लीन दिसत नाही. इकडे रोशन आहे आणि इकडे दीपक आहे, आपला निशित आहे, सॉरी. आणि तुम्ही खाली बघता, हे बघा सगळे मधाच्या आशेवर किती लोक आहेत बघा. बापरे, विश्वास आलेला आहे, विश्वास आला आहे बघा. आता रोशनची अगरबत्तीची ट्रेक एकदम सक्सेसफुल आहे मित्रांनो. कारण का तुम्ही बघताय, निशितने जसा अगरबत्तीचा धूर देतोय ना, त्या माशा एक साईडने निघायला लागल्या. म्हणजे हळूहळू त्या बसलेल्या माशा सगळ्या उठल्या ना की मग तेवढी छोटीशी फांदी तोडून आपण मग ते टाळ्या बाहेर काढू, म्हणजे सोपं जाईल. म्हणजे त्या माशा चावायचा चान्सेस कमी आहे. आणि रोशनची आयडिया एकदम सक्सेसफुल होईल असं आता वाटायला लागले. पण एका अगरबत्तीमध्ये काम होईल का रे निशित? आरामात आरामात. टाळ्या दिसतंय का मित्रांनो व्हिडिओ मध्ये? कारण का ते टाळ्या जे आहे मधाचं पोळं ते थोडं लांब आहे आणि आम्ही त्यापासून सुद्धा आम्ही पण लांब आहे. या इथे बघा तुम्ही, बऱ्यापैकी माशा उठून गेल्या आहेत. आणि ते जे मधाचं पोळं आहे ना, ते खूप मोठं आहे. हलवू नको निशित, हलवल्याने काय ते अंगावर येतील रे. हे बघा, एकदम इझी ट्रिक आहे मित्रांनो. म्हणजे जे आम्ही सुरुवातीला, मला माहिती आहे की आम्ही आग लावून करायचो, आणि हे एकदम इझी ट्रिक. अगरबत्ती विजाली आहे. चला आता छोट्याशा ब्रेक नंतर परत सुरुवात करू. मेन लीडर आलेला आहे वरती, विश्वास. कोयता घेऊनच आलाय सोबत. मला वाटतं आता विश्वास ती फांदी तोडेल. हा, होईल. मध असेल का? कर निश्चित तुझा खाली बाबा, लग्न बिग्न जा खाली. अरे विश्वास थांब. अरे अरे मी खाली. अरे विश्वास गेला, एकदम टोकाला गेला विश्वास. अरे अरे बाबा, ए बस. अरे विश्वास ए नको, जास्त नको लांब जाऊ रे. आई शप्पथ. अरे बाबा, ए नको. अरे बाबा, ए विश्वास, कशाला एवढी घाई करतो रे? आणला हातात. अरे याने तर काढूनच आणली. हे बघा मित्रांनो, हे बघा, तोडलं विश्वास नाही. अरे हातातच आणलं. अरे आई शप्पथ. अरे विश्वास, अरे काय करतो हा?
आई शपथ हा बघा याने तोडलं. चल 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 भाग हे भाग. हे बघा हे बघा आई शपथ. हे पाडेल हा, असंच घे असंच घे. सुपर डुपर यार, एक नंबर विश्वास. निश्चित असंच थांब थांब. हे बघा फायनली आपण मधाचं पोळं काढलेलं आहे. आता झाडावरून खाली उतरतोय. खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. मी सुद्धा यांच्याबरोबर झाडावर चढलो. आई शपथ यार, खतरनाक. ही जी रोशनची आयडिया होती ना, कदाचित तुम्हा लोकांना माहिती असेल, पण आम्हाला माहीत नव्हती. रोशनने पहिल्यांदा दाखवली. ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्की अनुभव करून पहा. कारण की काय ना, तुम्ही ह्या बघताय माशा अजून तशाच जिवंत आहेत, पण चावत नाहीत आपल्याला. नाहीतर काय नाही, ह्या चावल्या असत्या. चावल्या तर बेकार आहे, सुजवू शकतात. पण ज्याला माहीत नाही त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा आणि असं मधाचं पोळं नक्की काढा. चला आता आपल्याला मध किती निघते बघूया. कारण ह्याच्यातून मध कमी निघेल असं वाटतंय, कारण हे खूप मोठं झालं आहे. आणि याच्यात जी मध असते ती सुकलेली दिसते. सगळे पळाले बघा. चला बघूया. ही मजा फक्त कोकणातच मित्रांनो. गावी आल्याच्या नंतर असं काही ना काय करतच असतो. पुढचे काही दिवस तुम्हाला अशाच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर म्हणजे याच्यामध्ये मध, हा मध आहे मध आहे मध आहे मध आहे. दाखव निखिल. ही बघा यामध्ये मध आहे. राणी राणी माशी आहे खायला तिला. कुठची वाली? हा 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 ही मेन माशी, राणी माशी बोलतात. मध आहे, थोडी कमी आहे कारण जास्त मोठं झाल्यामुळे कमी झाली. पण अरे 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 यार, सांडू नको मध्ये. अरे काय दीपक तू, ओरिजिनल हानी एकदम गावठी मध, नॅचरल. बघा कसे तुटून पडलेत. हा 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 हा, ही मजा फक्त मित्रांनो गावीच. किती बोला तुम्ही. सही यार. ए विश्वासला द्या, विश्वासने एवढी मेहनत केली आहे, डेअरिंग करून. एका अरे बाबू किती खातो. निखिल पुरेपूर वसूल करतोय. आपला निखिल नाही, निशित. हे काय, हे काय संडास. हा दुसरा आहे. चला एक झालंय मित्रांनो. आपण काय व्हिडिओ जास्त मोठी नाही करूया. आता आपण दुसरं काढायला जाऊ. एकंदरीत मित्रांनो आपण एक टाळ्या काढून झालेलं आहे आपलं. त्यात फारशी मध भेटली नाही. तर चिल्लर पाटीलनाच विचारूया कसं वाटलं एकंदरीत तुम्हाला. मस्त वाटलं, एक नंबर टाळ्या काढायला. मजा आली ना. चला आपण तोपर्यंत दुसरं काढायला जाऊया. तर चला मित्रांनो आपण आता दुसरं टाळ्या काढायला जाऊया. बघूया तिकडे आपल्याला मध भेटते का. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ इथेच संपू, कारण का व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो. त्यामुळे एक एक व्हिडिओ करून आपण अपलोड नक्की करू. तर मित्रांनो हा टाळ्या काढायचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.